लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे फुलंब्रीमधून। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरामध्ये गिरजा नदीपात्रात वाळू माफियांचा धुमाकूळ। याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की वडोद बाजार, भालगाव, वडोद खुर्दवाडी, शेवता, लिमखेडा या परिसरामध्ये गिरजा नदीपात्रात रोज रात्रीच्या वेळी वाळू माफिया हजारो ब्रास वाळू उपसा गिरजा नदीपात्रातून करीत आहेत। वाळू माफिया हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची हजारो ब्रास वाळू उपसा चोरून चोरी करत आहेत। गिरजा नदीपात्रामध्ये 1 ते 1.5 पुरस खोलीचे खड्डे पडले आहेत। या पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे शेतकऱ्याच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली असल्यामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे। नदीपात्रातून वाळू माफियांनी हजारो ब्रास वाळूची चोरी केली आहे, हे या खड्ड्यांमुळे दिसून येत आहे। पंचक्रोशीतील सर्व नागरिकांत एकच चर्चा सुरू आहे की वाळू माफियांचे अच्छे दिन आलेले आहेत। या वाळू चोरांकडे महसूल व पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे। या वाळू उपस्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली असून त्यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे। गिरजा नदी पात्रामध्ये अवैध रीतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडला आहे। तर दुसरीकडे वाळू माफियांची रात्रीच्या वेळी धुमाकूळ सुरू आहे। यावर वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन अवैध रीतीने वाळू चोरणाऱ्या ट्रॅक्टरवर व मालकावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। महसूल विभागाचे नेमलेले पथक वाळू माफियांच्या दावणीला अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनी, फुलंब्री, औरंगाबाद। प्रतिनिधी अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.